पंतप्रधान मोदींसमोर भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी पुण्याला स्टार्टअप कॅपिटल बनवण्याचं आश्वासन दिलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातल्या या स्टार्टअप कॅपिटलमधल्या तरुण तरुणींची सुरक्षा रामभरोसे आहे का असं वाटतंय. कारण शुक्रवारी रात्री कॅपजेमिनाय या सुप्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याआधी देखील पुणे परिसरामध्ये आयटी कंपनीतल्या इंजिनियर तरुणींची अशा प्रकारे हत्या झालेली आहे. आतापर्यंत प्रत्येक अडथळ्यावर मात करून 23 वर्षाच्या अंतरा दासनं सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. काही महिन्यांपूर्वीच पिंपरीतल्या प्रसिद्ध केपजेमिनी कंपनीत नोकरी मिळवून अंतरानं यशाचा दुसरा टप्पा गाठला होता. मात्र शुक्रवारी रात्री अंतराच्या यशस्वी वाटचालीला कायमचा पूर्णविराम मिळाला. कारण कंपनीतून घरी परतताना अंतराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मूळची बेळगावची असणारी अंतरा कॅपजेमिनीमधल्या एका कंपनीमध्ये काम करत होती. ही कंपनी तळवडेमध्ये आहे. या कंपनीतून सायंकाळी काम संपल्यानंतर ती घरी परतत होती. असा अंदाज लावला जातोय की ती या ठिकाणावरून पायी येत होती. फुटपाथवरून पायी येत असताना एका इसमाशी तिचा या ठिकाणी वाद झाला. वादाचं रूपांतर बाचाबाचीमध्ये झालं आणि अचानक त्या व्यक्तीनं, त्या इसमानं जे आहे ते अंतराच्या मानेवरती आणि डोक्यावरती या ठिकाणी वार केलेले आहेत. जैसे ही मैं ग्रीन होटल पार किया, कैफे के सामने ग्रीन होटल है, वहाँ से पार किया, करीब 50 मीटर निकला. 50 मीटर निकलने के बाद देखा रोड के साइड में फुटपाथ पर कोई लड़की और लड़का का झगड़ा हो रहा है. झगड़ा होने के बाद वो उतना देखा, जब तक मैं गाड़ी ब्रेक किया वो फुटपाथ से नीचे गिर गई. वो धक्का मारा, लगा मुझे धक्का मारा, कुछ मुझे लगा कि दोनों का झगड़ा हुआ है. बट उतना ही में वो 2-3 सेकंड के अंदर ही उठकर, मैं गाड़ी भी अभी स्टैंड नहीं किया था, वो मेरे को पकड़ के बोली बचाओ. अंतरावर वार करून मोटरसायकलवरून आलेला हल्लेखोर पसार झाला. मात्र त्यानं अंतरावर का हल्ला केला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. बेंगलोर से पुणे आने के लिए वो एक ट्रेन को टिकट भी कटवाया, तो लेकिन वो लड़का बोला कि हमको भी एक 29 को इंटरव्यू है पुणे में, हम तो जाएगा. तो ठीक है, हमको साथ चलो, वो हम 2 दिन आगे चला जाएगा, तुमको साथ दे देगा. पुणे में हम एक होटल बुक किया. वो होटल में मेरा लड़की चला गया, तो वो बोला कि ठीक है, हमको एक दोस्त है पुणे में, हम वहाँ चला जाता. फिर वो चला गया. फिर वो जो परिश्रम करता रहा, लेकिन हमको मालूम नहीं. याआधीही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणींची हत्या झाली आहे. पण हल्ल्याच्या वाढत्या घटनांवर चाप लावण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरते. हमारे निर्भया पथक के ऑफिसर्स, लेडी ऑफिसर्स और लेडीज़ हमारे बहुत अच्छी तरह से पेट्रोलिंग कर रहे हैं. कैपजेमिनी और सेंट्रल की जो कंपनी है वहाँ पर हमने मीटिंग ली है. इसके पहले सबको मीटिंग लेके हमारे जो लड़की है, हमारे काम करने वाले जो महिलाएं हैं, उनके सुरक्षा के लिए कंपनी ने भी अच्छे फैसिलिटीज़ उनको प्रोवाइड किए हैं और हम भी, हमारा उधर पेट्रोलिंग वगैरह चालू रहता है. महाराष्ट्रातला आयटी हब अशी पुणे आणि पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होते. पण पंतप्रधान मोदीं देखत मुख्यमंत्र्यांनी पुण्याला स्टार्टअप कॅपिटल बनवण्याचं वचन दिलंय. मात्र त्याआधी इथे काम करणाऱ्या तरुण तरुणीच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी असेल, चाकण MIDC असेल, तळेगाव MIDC असेल, या ठिकाणी अशाच पद्धतीनं अनेकदा सॉफ्टवेअर इंजिनियर महिला असतील किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर पुरुष असतील, त्यांना अनेकदा टार्गेट केलेलं झालेलं आहे. आणि आता या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की सॉफ्टवेअर इंजिनियर महिला सुरक्षित आहेत का? कॅमेरामॅन तुषार नानावरे सह नाजिब मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.